नमस्कार. उबाटाच्या घरात वाकून बघताना ज्या अंधारातल्या गोष्टी दिसल्या त्या अंधारातल्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. 1995 पासून पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे. 1995 पासून लोकांच्या फाटक्यात बोट घालून फाडायची सवय लहानपणापासून आहे. लहानपणापासून, आत्ताची नाही आहे, लहानपणापासूनची आहे. 95ला माझं वय काय असेल आणि आता 30 वर्ष उलटून गेलीत माझ्या पत्रकारितेला. म्हणजे पत्रकारिता बंद करून 6 वर्ष झालीत, पण पत्रकारितेला 30 वर्ष उलटून गेली सुरू करण्याला. त्यामुळं माहीत आहे मला. दारासमोर पत्रकार लाळघोट्यासारखे येतात अनेकांच्या आणि बोलतात, मग हे बोललेलं बातम्या छापतात. तसा पत्रकार मी नव्हतो कधीच. तसा नव्हतो कधीच. फील्डवर जाऊन बातमी करणारा पत्रकार होतो. त्यामुळं बातमी कुठून मिळते, कशी मिळते, माहिती कधी बाहेर काढायची असते हे मला माहीत आहे. उबाटाच्या घरात वाकून बघताना ज्या अंधारातल्या गोष्टी दिसल्या त्या आज मी यासाठी सांगणार आहे की त्याशिवायची माहिती माझ्याकडे खूप आहे. त्याशिवायची उदाहरण म्हणून सांगतो, फक्त उघड करत नाही, उदाहरण म्हणून सांगतो. पुण्यातल्या शिवाजीनगरच्या बसस्थानक अस्तित्वात असताना त्याच्यासमोर अनेक लॉज होत्या, आहेत, आजही आहेत. त्यातल्या एका लॉजवर पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय झालं होतं याची इत्यंभूत हकीकत माझ्याकडे आहे. माझ्याकडे असे अनेक किस्से आहेत. असे अनेक किस्से आहेत. काय आहे, कोणत्या गोष्टी उघड कराव्यात याबाबतच्या काही मर्यादा आहेत. असे अनेक आहेत, जे एक नाही अनेक आहेत. विथ प्रूफ, फुल प्रूफ, नुसतं नाही, फुल प्रूफ. म्हणजे त्या कथेतल्या पुस्तकातल्या सारखं यांचं काल्पनिक पात्र शिव नावाचं आहे. ते शिव नावाचं काल्पनिक पात्र कोणतं, ते काल्पनिक होतं की खरंच प्रत्यक्षातलं होतं, याबाबतही बऱ्याच कथा माझ्याकडे आहेत, बऱ्याच कथा. मग त्या कधी काढायच्या, अजून तरी संस्कार नाहीत तसे की कुणाच्या काही गोष्टी बाहेर काढाव्यात. पण नसलेल्या गोष्टी बाहेर काढू लागलात की बोलावं लागतं. जाऊ द्या, त्याच्यावर नंतर बोलू कधीतरी गरज पडलीच तर. आत्ता जे बोलतोय ना ते उबाटाच्या घरात वाकून बघताना अंधारातल्या गोष्टीवर बोलतोय. एक गोष्ट तर उघड झाली आहे नाशिकच्या जिल्हा प्रमुखाची. एका बाईला मेसेज केले. काय मेसेज केले? मला करावं वाटतंय, मला तुला मिठीत घ्यावं वाटतंय, मला तुला जवळ घ्यावं वाटतंय, इत्यादी इत्यादी इत्यादी. साला, घरात बायको असताना दुसऱ्याच्या बायकोला मिठीत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाचे लोक दुसऱ्याचे नसलेले दुसरे संसार काढतात याचं मला आश्चर्य वाटतं. देतात माहिती. त्या बिचाऱ्यांचा दोष नाही काहीच, यांचा दोष आहे. दुसरं, हे ते नाशिकचं तर गावानं बघितलं आहे कोणत्या बाईला काय केलंय. आता मी आणखी एक दाखवतो. हा उमेदवार आहे उबाठाचा, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातला उमेदवार आहे. मी तुम्हाला चित्र दाखवतो, आई शपथ बघून घ्या. पहिल्यांदा म्हणतोय लव यू, नंतर म्हणतोय करायचं आहे. तीच सेम किस्सा. याला त्या बाईची निकर बघायची आहे. खोटं नाही, दाखवतोय मी. हे सगळं उबाठाचा उमेदवार करतोय. आणि हे कोणत्या गावातलं आहे, कुठे आहे, माझ्याकडे तक्रार अर्ज आहे, माझ्याकडे सगळं आहे. आणि मग पाया पडतो तुमच्या, माफ करा मला, इथपर्यंतचे मेसेज आहेत. जेव्हा प्रकरण लोकांच्याकडे जातं, वकिलाच्याकडे जातं, तेव्हा पोलिसात जायच्या वेळेला पाया पडतो तुमच्या, माफ करा मला, अशा अर्थाचे मेसेज पण आहेत. ते पण दाखवतो, बघून घ्या. आणि हा उमेदवार आहे बरं का, हा उमेदवार आहे उबाठाचा. लफडी अनेकांची आहेत. अहो एवढंच काय, त्या सोलापूरमधल्या जिल्हा प्रमुखांनी आपल्याच पक्षाच्या शहर प्रमुखाला उद्याचा दिवस बघणार नाही अशी धमकी दिली होती. कोल्हापूरमधल्या, सोलापूर नाही. बघा जरा. तू शाना होऊ नकोस. मी शाना होत नाही. तू ऍक्टर आहे, ऍक्टर. मी शाना होत नाही. तुम्ही माझ्याबद्दल बडबडताय असं कुठं कुठं काय काय मला रोज सांगतात. मी कधी विचारलं आलो काय तुम्हाला? तुझ्याकडे काय जर प्रूफ असेल तर प्रूफ घेऊन ये ना. तू 50 जण सांगतात मला तुला शिवाय प्रूफ. अरे घेऊन की प्रूफ. मी तुम्हाला माझ्याकडे प्रूफ आहे आता सुनील जोशींचा. मी बघा, तुम्ही माझ्या वयानं मोठा आहे, मी लक्ष देत नाही कधी. जाऊन दे, जाऊन दे. तू लक्ष दे, तू लक्ष दे आणि उद्या सकाळी उजडून दाखव. म्हणजे
म्हणजे काय तुला कळायला लागले मी काय बोलालोय? मला काय नाही, तू तुम्ही दादागिरी बोललो. मी कुठे दादागिरी बोलले, तुम्ही बोलायला लागलाय दादागिरीनं. पाहिलं? मग काय काय बोलायचं या लोकांना? अशा काय बोलायचं? आपल्या पक्षात काय चाललंय ते नीट बघा. काय तुम्हाला अनेक पक्ष सोडण्याची सवय आहे? बैलवेडा जिल्हा प्रमुख असतो, बैलवेडा उमेदवार असतो, गुंड जिल्हा प्रमुख असतो, अजून खूप काही दाखवू शकतो, खूप काही. म्हणजे तुमचे आमदार एक म्हणजे सर्व धर्म समभाव, तसा सर्व जाती समभाव असा असतो. म्हणजे पहिली आपल्या जातीची, दुसरी ब्राह्मणाची, तिसरी मुसलमानाची, चौथी अजून कुणाची, असं करणारी लोक सुद्धा आहेत. आणि त्यांना विचारलं ना असं कसं करू शकता, कुणाचं काय वाकडं झालंय म्हणून आमचं काय होणार आहे म्हणता. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, 4-4 बायका करून सुद्धा एक आपल्या आपल्या जातीची, मी जातीचा उल्लेख करत नाही, एक ब्राह्मणाची माझ्या करू शकतो म्हणून करतोय, एक मुस्लिमाची, धर्माचा उल्लेख केला पाहिजे म्हणून, अशा सगळ्या बायका ठेवणारा, 4-4 बायकांशी संसार करणारा, 4 बायकांचा दास, अशी दानवी कृत्य करत असतो ना, तेव्हा त्याला सांगितलं की जमतं का? कुणाचं काय वाकडं झालंय म्हणून माझं होणार आहे असं तो म्हणतो. बाई, कुणाचं काय वाकडं होणार आहे असं तो म्हणत असतो. काय झालं किरीट सोमय्याचं वाकडं भोंगळं दिसून, असा त्यांचा प्रश्न असतो. म्हणजे किरीट सोमय्याचं भोंगळं दिसून काय होत नाही, धनंजय मुंडेंची प्रकरणं बाहेर पडून काय वाकडं होत नाही. आणखी एक हेवीवेट मंत्री आहेत, अन्न नागरी पुरवठा करणारे, त्यांचे तर किती प्रकरणं बाहेर पडले जगाला त्यांनाच आठवत नाही आता. म्हणजे त्यांनाच विचारावं लागतं, साहेब तुमच्यावर हा आरोप कुणीतरी केलाय. ते म्हणतात कधी बाबा, असं आठवावं लागतं त्यांना. त्यांचं काय वाकडं झालं? काहीच झालं नाही. तुमचे हे सगळे प्रकरणं निघायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून जरा सबुरीनं घ्या. उबाठाच्या या अंधारातल्या गोष्टी नीट लक्षात घ्या. तुमचं काहीच होणार नसेल ना तर आमचंही काय होणार नाही, आणि आमचं काय होणार असेल ना तर तुमचं पण होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार.